रंगभूमी दिनानिमित्त आपणा सर्व रसिकांना हार्दिक शुभेच्छा. मराठी संगीत नाटकांची सुरुवात झाली ती 16व्या शतकापासून असं म्हणायला हरकत नाही. कारण इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांना तंजावर इथल्या एका रामदासी मठामध्ये इसवी सन 1690च्या सुमारास लिहिलेल्या श्री लक्ष्मीनारायण कल्याण या नाटकाची हस्तलिखित प्रत मिळाली. त्यावरून त्यांनी असा दावा केला की मराठी नाटकाची परंपरा या शतकापासून सुरू झाली. कैलासवासी विष्णुदास भावे यांनी 1843 साली सांगलीमध्ये सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीची प्रतिष्ठापना केली असं म्हटलं जातं. मराठी संगीत नाटकांनी किर्लोस्कर युग, देवल युग, गंधर्व युग, कोल्हटकर युग अशी अनेक सुवर्णयुग पाहिली. अशी शतकानुशतकांची परंपरा लाभलेली मराठी संगीत रंगभूमी शके 1802 अश्विन वद्य त्रयोदशी रविवार म्हणजेच 31 ऑक्टोबर 1880 पुण्याच्या बुधवार पेठेतील आनंदोद्भव नाट्यगृहामध्ये संगीत शाकुंतल नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला आणि मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचं युग सुरू झालं. नांदी होती अर्थातच पंचकुंड नररुंड मानधर. सुरुवात करूया याच नांदीने.
संगीत शाकुंतल नाटकाच्या पहिल्या प्रयोगानं मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांचे युग सुरू झालं. त्यानंतर लगेचच 2 वर्षांनी म्हणजेच 18 नोव्हेंबर 1882 रोजी संगीत सौभद्र नाटकाचा प्रयोग झाला. यातली नाट्यपद, त्यातलं संगीत हे आजही टिकून आहे, कारण त्यातला ताजेपणा. अण्णासाहेबांची प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना सामान्य प्रेक्षकांच्या मनात ठसली, घराघरात पोहोचली. यमन, भूम, ललत, जोगिया असे लोकप्रिय राग तर त्यांनी वापरलेच, पण वद जाऊ कुणाला शरण आणि बलसागर यासारख्या पदांना त्यांनी लावणीची चाल दिली आणि एका अर्थी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. या नाटकाला नुकतीच 143 वर्ष पूर्ण झाली, आपल्या सगळ्या रसिकांना माहिती असेलच. तरीही यातले काही प्रसंग आजही आपल्याला ताजे वाटतात. सुभद्रेच्या प्रेमचिंतनात अर्जुन शंकाकुल अवस्थेमध्ये असताना नारद मुनींचा विणारव कानी पडतो आणि पाठोपाठ शब्द कानी येतात, राधाधर मधु मिलिंद जय जय.